नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहणार आहोत. सचिन परत एकदा अस्मिताला फसवणार आहे. तिच्याशी खोटं बोलून तिचे ATM घेऊन तो साक्षीला परत भेटायला जाणार आहे. चला तर सुरू करूया ठरलं तर मगचा आजचा जबरदस्त भाग. सायली आणि अर्जुन सचिन सगळे अस्मिताच्या रूममध्ये असतात. अर्जुन म्हणतो, अगं सायली, अस्मिला उठव म्हणून. आता सायली अस्मिता ताईंना उठत असते आणि सचिनला अर्जुनने धरलेलं असतं. त्यामुळे अस्मिता म्हणते, अरे सचिनला असं का म्हणून धरलेलं आहे, त्याला पहिल्यांदाच सोड म्हणून. आता अर्जुन त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की हा तुला परत एकदा फसवतोय. पण अर्जुनचं अस्मिता काही ऐकून घेत नाही आणि ती त्याला म्हणते, अर्जुन तू त्याला पहिलं सोड आणि काय चाललेलं आहे तुझं हे. अर्जुन म्हणतो, तुझ्या नवऱ्याचं खरं रूप मी दाखवायला आलेलो आहे ते. आणि मी आणि सायली गेटसमोर उभं होतो त्यावेळेस एक मुलगी सचिनला भेटायला आलेली होती हे आता अर्जुन अस्मिताला सांगत असतो. पण अस्मिता अर्जुनवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. परत एकदा सचिन अस्मितासोबत खोटं बोलतो आणि तो म्हणतो, अगं मी पैसे उधार घेतलेले आहेत ना, तर ते वसूल करण्यासाठी एक माणूस आलेला होता, ती मुलगी नव्हती म्हणून. प्रेक्षकांनो, हे अस्मिताला पडलेलं स्वप्न आहे आणि अर्जुन म्हणतो, तुला मी सांगितलं होतं की हा माणूस कधीही सुधारणार नाही. तरीसुद्धा अस्मिता तू त्याला इथे घेऊन आलेली आहेस. अर्जुन म्हणतो, अगं तुला सांगून सुद्धा काही तू ऐकत नाहीस अस्मिता. अस्मिता म्हणते, अरे त्याने मला सांगितलेलं आहे की त्याने पैसे उधार घेतलेले आहेत आणि त्याला सपोर्ट करायचं सोडून तुम्ही सगळेजण त्याला का त्रास देताय. आणि यापुढे जे काही असेल ना, ते आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही दोघांनी यामध्ये पडायची गरज नाही. सायली म्हणते, अस्मिताई तुम्ही खूप मोठी चूक करताय. अस्मिता म्हणते, केली तर करू दे, त्याची शिक्षा माझी मी भोगेन म्हणून. अर्जुन हे ऐकल्यावरती चिडतो आणि म्हणतो, अस्मिताई तुला एकटीला याची शिक्षा भोगावी लागणार नाही, तर तुझ्या मुलाला सुद्धा याची शिक्षा भोगावी लागणार आहे. अस्मिताई तुला आता काहीच कळत नाही, कारण तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावरती बांधली गेलेली आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, चल इथून. सायली आणि अर्जुन अस्मिताच्या रूममधून बाहेर निघून जातात. अर्जुनची त्याच्या रूममध्ये आल्यानंतर प्रचंड चिडचिड होते आणि तो म्हणतो की मी आता काही ऐकणार नाही. सचिनला मी घराच्या बाहेर काढणार आहे. सायली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळते का, तुम्ही शांत व्हा. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तू मला शांत व्हायला सांग. सायली म्हणते, मला माहीत आहे सचिन आतल्या गाठीचा आहे, पण आपण हे अस्मिताईंबरोबर कसं सिद्ध करणार आहोत. आणि सचिन भाऊजी मान्य करणार नाहीत की त्यांना ही मुलगी भेटायला आलेली होती आणि ते ऐकून सुद्धा घेणार नाही अस्मिताई सुद्धा. अर्जुन म्हणतो, ती मुलगी आणि सचिन गेटच्या आतमध्ये उभे असते ना, तर CCTVमध्ये रेकॉर्ड झाले असते. सायली म्हणते, हो ना. आता सचिन भाऊजी म्हणणार की ते पैसे वसूल करण्यासाठी आलेला माणूस होता, ती मुलगी नव्हती. आणि परत पुन्हा एकदा सचिन भाऊजींचा खोटेपणा सुरू होणार. अर्जुन म्हणतो, तो माणूस पैसे मागण्यासाठी आला असता तर आपल्याला बघून पळून गेला नसता, तो आपल्याकडे पैसे मागायला आला होता. सायली म्हणते, मला माहीत आहे अंधार असून सुद्धा ती मुलगीच होती, पण ही अस्मिताईंना आपण कसं पटवून देणार आहोत. अर्जुन म्हणतो, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांसारखं वाटतंय की अस्मिताईला बिलकुल त्रास व्हायला नको, पण जे सचिन फसवतोय ना, त्यामुळे सुद्धा तिला बराच त्रास होणार आहे. त्यामुळेच माझा अस्मिताईसाठी जीव तुटतोय. सायली म्हणते, म्हणूनच आज जे काही घडलेलं आहे ते उद्या कोणालाही सांगू नका. आणि सांगून उपयोग तरी काय, हे अर्जुन म्हणतो आणि स्मिताई काही सुद्धा ऐकणार नाही. सायली म्हणते, तुम्ही शांतपणे झोपा बघू. मला खात्री आहे यातून सुद्धा आपल्याला एखादा मार्ग सापडेलच. अर्जुन झोपलेला असतो तेवढ्यात त्याला एक कॉल येतो आणि ऑफिसमधून शिर्केंचा फोन असतो हॅपी होली विश करण्यासाठी. तर सायलीलाही अर्जुनचा आवाज ऐकून जाग येते आणि ती म्हणते, अरे बापरे, आज होळी आहे आणि मला आज सुद्धा उशिराच उठायचं होतं का, म्हणून तिची आता नेहमीप्रमाणे घाई गडबड सुरू होते. आता सायलीला टेन्शन येतं, होळी दिवशी नेमका उशीर झाल्यामुळे पुढच्या सगळ्या कामांना उशीर होणार आहे. आता अर्जुन म्हणतो, तूच मला गार्डनमध्ये रात्री फिरायला घेऊन गेली होती. सायली म्हणते, हो मी नेलं होतं, पण तुम्हाला सांगितलं होतं की आल्यावरती गजर लावा. तुम्हाला माहीत आहे मी रात्री उशिरा झोपले की सकाळी माझे लवकर डोळे उघडत नाहीत. तर सायली पटकन आवरणीसाठी जाते. अर्जुन म्हणतो, बरं झालं गेली, आता आपण 5 मिनिटं शांतपणे झोपूया. आता सायली म्हणते, झोपू नका, पटकन आवरायला घ्या, नाहीतर होळीच्या दिवशी आज तुमच्याच नावाने आम्हाला सगळ्यांना बोंबा माराव्या लागतील. हे ऐकल्यावरती दचकून अर्जुन स्वतःच आवरायला घेतो. सुभेदारांच्या घरी सकाळ सकाळी आता चैतन्य आलेला असतो आणि तो सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो आणि म्हणतो, काका तुम्हाला माहीत आहे का, आज मला जा कशाने सुगंधी पुरणपोळीच्या वाजताने आपल्या घरी तर पुरणपोळी मिळणार नाही, कुठे मिळेल तर सुभेदारांच्या घरी, म्हणून लगेच मी इकडे आलेलो आहे पुरणपोळी खाण्यासाठी. प्रताप म्हणतो, उत्तम केलेला आहे. काय रे चैतन्य, तुझ्याशिवाय आमचा कोणाचाही सण कधी पूर्ण झालेला आहे का. कल्पना म्हणते, पुरणपोळीची सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे सायलीने पहाटे उठून पुरणपोळीची सगळी तयारी केलेली दिसते.
पूर्णाची म्हणते सायलीला तर सणवार म्हटलं की झोपसुद्धा लागत नसेल, कधी उठते आणि गोडाधोडाचं बनवते असं तिला होत असेल. आता रविराज आणि प्रतिमा तिथे येतात आणि प्रतिमा म्हणते अगं कल्पना आता उरलेल्या स्वयंपाकाची सगळी तयारी मी करते. सुमन म्हणते मीच त्यांना हे सांगत होते पण कल्पना ताई काही ऐकत नाहीत. प्रतिमाला थोडंसं गरगरल्यासारखं होतं त्यामुळे ती पटकन चेअरवरती बसते. कल्पना म्हणते अगं सायलीने सगळी तयारी केलेली आहे. सुमन आणि तुम्ही दोघी मस्तपैकी गप्पा मारत बसा, राहिलेलं सगळं विमल आणि मी करून घेतो. प्रतिमा पटकन ग्लासमध्ये पाणी ओतून घेते आणि पिते आणि म्हणते गेले काही दिवस झालं मला थोडंसं दमायला होते, श्वास घेताना सुद्धा त्रास होतोय. सायली आणि अर्जुन आवरून खाली येतात आणि सायली सगळ्यांची माफी मागते की होळी दिवशी मला उठायला उशीर झाला कारण अर्जुनने घड्याळामध्ये गजरच लावलेला नव्हता. पूर्णाची म्हणते की आवरून तू आता खाली येतेस का? सायली म्हणते हो पूर्णाची म्हणते की हो. कल्पना म्हणते की मग पूर्णाची सगळी तयारी कोणी केली म्हणून. कल्पना म्हणते मग सकाळी पूर्णाची तयारी सगळी कोणी केलेली आहे? रविराज म्हणतो की मग दारामध्ये सडा रांगोळी कोणी केली? सायली म्हणते नाही मी आत्ताच आवरून खाली आलेली आहे. सायली म्हणते कदाचित सुमनताईने सगळं केलं असेल. एवढ्या तिथे सुमन येते आणि म्हणते मागच्या दोन्ही रूम आवरून झालेले आहेत, चला आता आपण पूर्णाची तयारी करून घेऊयात. अर्जुन म्हणतो मग विमलने सुद्धा केलेले नाही, मग हे कोणी केलेलं आहे? प्रताप म्हणतो स्वयंपाकाची तयारी झालेली आहे, सडा रांगोळी करून झालेली, यातील काही सायलीने आणि विमलने सुद्धा केलेलं नाही, मग ही सगळी तयारी केली कोणी? आता अश्विन तन्वीला हाका मारत येतो आणि सगळ्यांना विचारतो तुम्ही कोणी तन्वीला बघितलं का? एवढ्यात आता प्रिया आरतीचं ताट घेऊन तुळशीची पूजा करून आलेली असते. ती म्हणते अरे अश्विन मी इथे आहे. आता तन्वीचं हे रूप बघून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि ती म्हणते की मी तुळशीची पूजा करत होते अश्विन. आता प्रेक्षकांना प्रिया येते म्हणते सायली तुला एक दिवस उठायला उशीर झाला तरी काही हरकत नाही, पूर्णाची तयारी केलेली आहे आणि मी सडाही घातलेला आहे आणि रांगोळी सुद्धा घातलेली आहे. कल्पना म्हणते आज नक्कीच सूर्य पश्चिमेला उगवलेला आहे. अश्विन म्हणतो की नाही मम्मा, सूर्यास पूर्वेलाच उगवलेला आहे आणि तन्वी नेहमी तुमच्यासाठी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला तन्वीचं कौतुक करायचं नसेल तर नका करू, पण तिची थट्टा तरी करू नका. तन्वी म्हणते असू दे अश्विन, मी मोठ्या चुका केलेल्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण करायला थोडा तरी वेळ लागणार आहे. असू दे, अरे तू शांत बस. प्रिया म्हणते पूर्णाजी मी पुरणपोळीची बाकीची तयारी करू का? नैवेद्य मी बनवू का? पूर्णाजी म्हणते की काही गरज नाही, नैवेद्य सायलीच बनवे. अशी म्हणतो पूर्णाजी प्लीज तिला नैवेद्य करू दे ना. अगं तिच्या जेव्हा चुका झाल्या मला दिसल्या त्यावेळेस मी सुद्धा तिच्यावरती रागवलं ना, पण आता तिला आपण एक संधी द्यायला पाहिजे आणि तिला आपण एक संधी देऊयात म्हणून. रविराज म्हणतो की हा प्रयत्न आहे की खोटेपणा आहे हे थोड्याच दिवसात आपल्या सगळ्यांसमोर येईल. सायली म्हणते रविराज काका तन्वीला नैवेद्य बनवू द्यात, नैवेद्य बनवायला कोणीही नाही म्हणायचं नाही. पूर्णाजी म्हणते नैवेद्याला साजेशा अशा पुरणपोळ्या तन्वी बनवेल यावर माझा विश्वास नाही आणि सायली तू सुद्धा नैवेद्यासाठी पूर्णाच्या पोळ्या बनव आणि तन्वीला जर बनवायच्या असतील तर तिला सुद्धा बनवू देत आणि जावा आणि कामाला लागा. सायली आणि अर्जुन म्हणतात तन्वीला काय झालेलं आहे, नागराजच्या शिक्षा झाल्यापासून जरा वेगळीच वागायला लागलेली आहे. सायली म्हणते नागराजने घातलेल्या कोळ्याचं उत्तर प्रियाच आहे, त्यामुळे आपलं पिंग फुटू नये यासाठी सगळी प्रियाची धडपड सुरू आहे. कल्पनाला सुमन म्हणते अगं अस्मिता कुठे आहे? कल्पना म्हणते बहुतेक ती अजून उठलेली नाही. प्रतापन तो सणा दिवशी असं एवढा वेळ झोपून कसं काय चालेल? जा कल्पना तिला उठव. आणि कल्पना म्हणते मला तिच्या रूममध्ये जाऊ वाटत नाही, तिथे सचिन असल्यामुळे. प्रताप म्हणतो बरं ठीक आहे चल मी तुझ्याबरोबर येतो, चल आपण अस्मिताला उठवूयात. आता सचिन सुद्धा रूममध्ये अस्मिताला उठवत असतो. अस्मिता काही उठत नसते त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो मम्मा किती वेळ झाले अस्मिताला उठवतोय पण ती उठत नाही. आता अस्मिताला कल्पना आणि प्रताप दोघेजण उठवतात. एवढ्यात अस्मिताला जागे येते आणि ती म्हणते की मला अगं खूप गाढ झोप लागलेली आहे, उठावं असं सुद्धा वाटत नाही. कल्पना म्हणते अगं आज होळी आहे, आज असं कसं करून चालेल, उठ बघ लवकर. प्रताप म्हणतो अगं डॉक्टरांनी तुला गोळ्या वेगळ्या दिल्या होत्या म्हणून तुला गाढ झोप येते का? अस्मिता म्हणते नाही, काल रात्री मला सचिनने दूध प्यायला दिलेलं होतं, मी रात्रीच्या गोळ्या सुद्धा घेत नाही. हे ऐकल्यावरती प्रताप आणि कल्पनाला सचिनवरती संशय लागतो आणि प्रताप म्हणतो तुझ्या नवऱ्याला सांग आम्ही दोघं जिवंत आहोत, त्याला हे सगळं करण्याची काही गरज नाही. सायली म्हणते की विमलताई मी नाश्त्याची तयारी करते, तोपर्यंत जेवणाची तुम्ही तयारी करा. इकडे पूर्णाजी कल्पना सुमन होळी आणि धुलीवंदनासाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट बनवत असतात. प्रिया विचारते सायलीला अगं तुझं जर झालं असेल गॅसकडचं काम तर मी पुरणपोळ्या करायला घेऊ का? सायली म्हणते अगं बाकीचा सगळा नैवेद्य तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी पुरणपोळीची तयारी करायची असते. आता तन्वी म्हणते बरं ठीक आहे, जशी सायली तू म्हणतेस तसं करूयात आपण, काही हरकत नाही. प्रियाला आता
नागोरासाठी तिने वकील शोधलेला आहे, त्याला भेटायला जायचं असतं. ती म्हणते आता घरामध्ये काय सांगून आपण बाहेर पडायचं आणि ह्या सुभेदारांना शंका जर आली ना तर यांना गोळ्यात घेण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती सगळी वाया जाईल. पूर्णाजीला सुद्धा आता जरा प्रियावरती संशय येतो प्रेक्षकांनो. ती म्हणते की एवढी चांगली ती अचानक कशी काय वागू लागली, तिचा खोटेपणा उघडा पडेल असं काहीतरी काम आपल्याला तन्वीला द्यायला पाहिजे. कल्पना आता सगळी मार्केटमधून आणणाऱ्या सामानाची लिस्ट तयार करते आणि प्रतापला देते आणि प्रताप This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly. Team match, let's go. Blue team has scored for the first time! Blue team is unstoppable! Attack the mark! Attack the mark! Cover me! Reloading! Cover me! Blue team is in the lead. Reloading! Cover me! Spree for the blue team! Shot! Reloading!
The red team doesn't have a lot of time left. Great. You're about to win. Cover me! Team victory.